आणि मुंबई पुण्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातल्या घडामोडी आपण आता पाहूया। दापोलीच्या भरणे ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा मनसे आणि ठाकरे गटाला धक्का, उपसरपंचासह 4 जणांचा शिंदे गटात प्रवेश। नाशिकमध्ये 13 मार्चला आदिवासी सेनेचा राष्ट्रपती भवनासमोर निदर्शन मोर्चा, लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। ठाणे, पालघर आणि गुजरातला जोडणाऱ्या मनोर ते वाडा आणि वाडा ते भिवंडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम आणि त्याचं आज भूमिपूजन, मंत्री कपिल पाटील, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होणार। वैतरणा धरणावरील कॅनलचं काम प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीनं बंद पाडलं, वैतरणा धरणातील अतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत करण्याची मागणी। वाशिममध्ये 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी आणि गारपिटीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, नैसर्गिक आपत्तीला आठवडा उलटला तरीही पंचनामे पूर्ण न झाल्यानं शेतकरी हवालदिल। परभणीच्या जिंतूरमधील तहसील कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या वृद्ध दाम्पत्याचं उपोषण मागे, खासदार संजय जाधव यांच्या मध्यस्थीनंतर वृद्धांचं उपोषण मागे। जळगावच्या इस्लामपूर परिसरात अवैध गौण खनिजाचं उत्खनन, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास, महसूल अधिकाऱ्यांना। नाशिकच्या मनमाडमधून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस रवाना, मंत्री छगन भुजबळांकडून हिरवा झेंडा। येवला नांदगावातील ज्येष्ठ नागरिक प्रभू रामाच्या दर्शनासाठी रवाना।